मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या नगरविकास निधीतून शिवसेना महानगर प्रमुख आणि प्रभाग क्रमांक 24 चे माजी नगरसेवक प्रवीण तथा बंटी तिदमे यांनी प्रभाग क्रमांक 24 मधील विविध रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी हा निधी मिळवलेला आहे। जुने सिडकोतील शांतीनगर येथील यशोदीप बंगला ते ESI दवाखान्यासमोरील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं भूमिपूजन शनिवारी सायंकाळी करण्यात आलं। शिवसेना महानगर प्रमुख आणि प्रभाग क्रमांक 24 चे माजी नगरसेवक प्रवीण तिदमे यांच्या प्रयत्नातून सध्या प्रभाग क्रमांक 24 मधील विविध रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्यात येत आहे। नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेब भुसे यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक शहरातील विकास कामांसाठी नगर विकास निधी दिलेला आहे। तिदमे यांनी प्रभाग क्रमांक 24 मधील विविध रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी CCTV यंत्रणेसाठी आणि अन्य विकास कामांसाठी निधी मिळवला आहे। जुने सिडको परिसरातील छत्रपती शिवाजी भाजी मार्केटकडून ESI दवाखान्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे। या कामाचं भूमिपूजन सोहळा शनिवारी सायंकाळी शिवसेना महानगर प्रमुख आणि प्रभाग क्रमांक 24 चे माजी नगरसेवक प्रवीण तिदमे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। यावेळी स्थानिक नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढून भूमिपूजन करण्यात आलं। यावेळी मुकेश पटेल, सूरज आहेर, निलेश शिंदे, लक्ष्मण दंडगवाळ, विनायक जाधव, दिलीप लोखाने, हिरामन पाटील, राजेंद्र मोहिते, अजय पंडित, इशाक शेख, अमित आहेर, कुणाल उगलमुगले, सुमित कोष्टी, विजय लहामगे, विक्रम भांबेरे, सुनील पवार, केतन जोशी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शांतीनगर ते ESI दवाखाना जो रस्ता आहे गेल्या 20 ते 22 वर्षापासून इथे नागरिकांची मागणी होती की इथे डांबरावर थरावर थर झाले आहेत, तर इथे रस्ता कॉन्क्रीट होणं आवश्यक आहे। इथे आपण जर बघू सिडकोमध्ये सगळी अशी परिस्थिती आहे की घरं झाले खाली व रस्ता झाला वरती। या डांबराच्या थरांमुळे अक्षरशः प्रत्येक घरामध्ये पाणी जातं। त्या दृष्टीने हा रस्ता कॉन्क्रीट करणं हे महत्त्वाचं होतं। त्यासाठी आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व आपल्या नाशिक जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री दादासाहेबजी भुसे यांच्या प्रयत्नातून आपल्याला जो काही निधी उपलब्ध झाला आहे त्यामधून आज शांतीनगर ते ESI रस्त्याचा आपण कॉन्क्रीट रस्त्याचा शुभारंभ इथे केलेला आहे। अजून लेखानगर ते शिवाई चौक, तुळजाभवानी चौक ते आपलं सद्भावना चौक, म्हणजे असे सर्वच रस्ते प्रभागातील वीर सावरकर चौक असेल, जुन्या सिडकोतील I-70 व्यायामशाळेचा रस्ता असेल, अचानक चौक असेल, हरेश्वर मंदिराचा रस्ता असेल, असे सगळेच रस्ते आपण कॉन्क्रीट करत आहोत। त्याचबरोबर आपण प्रभागातील जो 30 चौकांमध्ये CCTV कॅमेरे बसवत आहोत। त्या CCTV कॅमेरे नुसते बसवत नसून त्याच्याबरोबर आपण त्याला LED TV 42 इंच LED TV तसेच बॅटरी बॅकअप अशी सगळी सुविधा आपण उपलब्ध करून देतोय। यासाठी आपल्याला मुख्यमंत्री जो निधी उपलब्ध करून दिला आहे त्याबद्दल मी प्रभागातील सर्व नागरिकांच्या वतीने त्यांचे आभार मानतो व आज येथे सर्व ज्येष्ठगण, सर्व बालगोपाळ व सर्व माता भगिनी येथे उपस्थित झाला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। आपल्या येथील खंडराव चौक असेल, महादेव चौक असेल, गजानन चौक असेल, सप्तशृंगी चौक असेल, या सर्व चौकात सुद्धा CCTV कॅमेरे बसवायचं काम आपलं चालू आहे। तर निश्चित आपला प्रभाग सुरक्षित कसा होईल त्या दृष्टीने आपण सगळी उपाययोजना करत आहोत। तर निश्चित असेच आशीर्वाद आपल्या सगळ्यांचे कायम असू द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र। जुन्या सिडकोतील अनेक रस्त्यांवर डांबराचे थरावर थर टाकण्यात आल्यानं घराखाली आणि रस्त्यावर अशी परिस्थिती आहे। त्यामुळे रस्त्यांवरून वाहणारं पावसाचं पाणी स्थानिक नागरिकांच्या घरात जात होतं। त्यामुळे डांबराचे थर वाढवण्याऐवजी रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्यात येत असल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय। लेखानगर जोडी महादेव चौकात बऱ्याच वर्षापासून लोकांच्या घरात पाणी जात होतं। बऱ्याच जुनी समस्या होती ती आज पूर्ण झाली। उद्यापासून काम सुरू होतं। साहेबांनी जे काढलं ते खूप कौतुकास्पद आहे आणि असेच नगरसेवक आपल्याला यापुढेही लाभावे अशी सर्वांना मी विनंती करतो। आणि हे आज खूप चांगल्या पद्धतीने काम होत आहे याचा आम्हाला आनंद आहे सर्व नागरिक। अंतकरण पवित्र ठेव म्हणजे तुझं जीवन नारळासारखं बहुगुणी आणि सर्वस्पर्शी आणि शक्तिमान करणारं ठरणार आहे। नारळ नुसतं फोडून चालत नाही, नारळ फोडण्याचा हेतू आणि नारळाचे गुण माणसात संक्रमित होणं याला खूप महत्त्व आहे। आज सुंदर योग आहे की आपण ह्या रस्त्याचं जे काम आहे याचा श्री गणेशा शुभारंभ करीत आहोत आणि श्रीफळ आपण या ठिकाणी वाढवलं। आता आपण कुदळ मारून या कामाचा शुभारंभ करणार आहोत। यावेळी प्रभागातील विकास कामांना निधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादासाहेब भुसे आणि माजी नगरसेवक बंटी तिदमे यांचेही नागरिकांनी आभार व्यक्त केले। किरण आहेर, न्यूज टुडे, नाशिक।